हाय हॅलो वेलकम टू पी आर कोझी कॉर्नर वन्स अगेन. हाय हाय. तर आत्ता जे मी व्लॉग करणार आहे त्याच्यात तुम्हाला 2 एपिसोड बघायला मिळणार आहेत. आणि आज आपण निघालोय आमच्या सेकंड होमला. सेकंड होम मी का म्हटलं ते तुम्हाला त्या प्लेसवर गेल्यावर समजेल. तर आम्ही निघालोय सकाळच. आज 15 ऑगस्ट आहे आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे. तर जसं पल्लू म्हणाली आम्ही निघालोय आमच्या सेकंड होमला. तुम्हाला मे बी हा रोड बघून कळेल किंवा तिथे पोचल्यावर कळेल. आम्ही आमच्या तोंडाने काय आत्ता लगेच रिव्हील करणार नाही. सो स्टे ट्यून गाईज. भेटूया आपण तिकडे पोचल्यावरती डेस्टिनेशनला. मस्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे जर्नी अजूनच मस्त लाजवाब होणार आहे. लश ग्रीन झालंय पूर्ण पावसामुळे. येस. तरी यंदा पाऊस कमी आहे. पूर्ण जर्नी असा मस्त तुफान पाऊस पडतोय. रत्नागिरीत पाऊस नाहीये पल्लू. हा, रत्नागिरीत नव्हता अजिबात. पण इकडे नुसतं आम्हाला झोडून काढतोय. वेलकम टू गोवा सिंघम. सो फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या सेकंड होमला म्हणजे गोव्याला. आणि आम्ही तुम्हाला म्हटलं की आम्ही सेकंड होमला जाणार आहोत. तर आम्ही गोव्याला आलोय. आणि गोव्याला मी सेकंड होम म्हटलं ह्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. पण आता जस्ट पोचलोय. हे समोर मस्त चर्च तिथे आता मी जरा गाडी थांबवली आहे. आणि आम्ही जेव्हा गोव्याची त्याच्यात आम्ही एक छोट्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलोय दुपारीच. एक तर अर्धा पाऊण तास झाला जेवण. आणि आता आम्ही रत्नागिरीपासून यायला साधारण 3 तास 3-2.5 तासात आलो आम्ही. 2.5 तासात आम्ही आलो रत्नागिरीतनं गोव्याला. आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला 2 एपिसोड बघायला मिळणार आहेत. मगाशी मी म्हटलं तसं आजचा एक एपिसोड आणि उद्याचा. तर बघत राहा, ट्यून अप राहा. आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलला. जे हॉटेल आमचं अंजुनाला. आम्ही आता आमचं 19th म्हणजे 19th वाली ट्रिप. 19th 19वी ट्रिप आहे आमची गोव्याला. येस. तर खूप मजा येणार आहे आज. तुम्हाला पण मजा येणार आहे हा व्लॉग बघायला आणि उद्याचा पण. तर आता आम्ही चाललोय अंजुनाला आमच्या हॉटेलला. अंजुनाला आम्ही हॉटेल बुक केलं. आम्ही हॉटेलची झलक थोड्या वेळाने दाखवू तुम्हाला. थोड्या वेळाने आम्ही तुमच्या समोर येऊच. येस. सो स्टे ट्यून. बाय. सी यू. Turn right onto Anjuna Mapus. आम्ही आत्ता बाहेर पडतोय इथनं. अंजुनामध्ये आम्ही शॉपिंगला जाणार आहोत मार्केटला. फ्ली मार्केट. हां. आणि किती सांगा आपण. आणि आपल्याला मे बी रॉस ऑमलेट वगैरे कुठे स्टॉल मिळाला तर खायला. इथे असं त्यांनी स्ट्रीटवरतीच असा हा स्टॉल केलाय, फूड स्टॉल एका व्हॅनमध्ये. तर तिथे रॉस ऑमलेट आम्ही आत्ता खायला आलोय. रॉस ऑमलेट हे गोव्यातलं एकदम ऑथेंटिक फूड आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. विषय कसा आहे रॉस ऑमलेट. तर गाईज हे आहे रॉस ऑमलेट आणि त्याच्यावरती असं ग्रेव्ही असते ना, ग्रेव्ही टाईप असतं. आणि हे ह्याला पोई म्हणतात. ब्रेड सारखं असतं. व्हॉट इज दिस? दिस इज हनी चिली. हनी चिली इनसाइड पोई. या. इथे आम्ही शॉपिंगला आलोय. हे ज्वेलरी शॉप आहे. ते कपच्या खाली ठेवायला.
हो भैया हे कुठे गेलं कडं दाखवलं ते इकडे दे बघ. आणि हे ना कुठे गेला कोण आहे? नाईस नाईट्स इट्स नाईस. अंजुनामध्ये हे जे पूनम विलेज रिसॉर्ट आहे इथे आम्ही आता स्टेला आहोत आणि इथला मी तुम्हाला थोडासा ॲम्बियन्स दाखवते. हे असं थोडंसं गार्डन आहे इथे Reception मस्त रिसेप्शन. आणि हा असा स्विमिंग पूल आहे इथे. हे असं इथे हे रिसॉर्ट. ह्या साईडला इथे रेस्टॉरंट पण आहे रिसॉर्टचं. गुड फॉर स्टे. सो गाईज आम्ही अंजुना मार्केटला फ्ली मार्केटला शॉपिंग करून आणि आमच्या हॉटेलला डिनर करून आम्ही आता रूमवर आलो आहे आणि आजचा दिवस आम्ही इकडेच संपवतोय. तर आपण उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. गुड नाईट. कीप वॉचिंग पियास कोझी कॉर्नर. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. बाय बाय. Good गुड night. नाईट.